निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे उमेदवार एकनाथदादा पवार यांना विजय धोंडगे मित्रमंडळाच्या वतीनं पाठिंबा देण्यासाठी तमाम कंधार लोहा तालुक्यातून जमलेले माझे सर्व कार्यकर्ते नेते मंडळी, खरं तर खूप वेळ झालाय आणि सगळ्या धोंडग्यानं बोललेलं आहे. मी काही वेगळं बोलणार नाही. मी फक्त एवढं स्पष्टीकरण देण्यासाठी उभा आहे. काल आपले सर्वांचे नेते आदरणीय शंकरराव धोंडगे यांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आणि गावागावातून मला असतील, वकील साहेबाला असतील, सर्व कार्यकर्त्यांचे फोन यायला लागले की बा नेमकी आमची भूमिका काय, तुमची आम्ही इतके दिवस तुमच्या सोबत राहिले, आमचं काय. आम्ही निर्णय घेतला, सर्व कार्यकर्त्याला बोलावलं. आज जवळपास एकनाथदादा या ठिकाणी 70 ते 80 गावचे गेल्या 35 वर्षापासून चळवळीमध्ये अण्णासोबत काम करणारे कार्यकर्ते इथं आहेत. मी या ठिकाणी गेटला उभो होतो. आल्या आल्या काही कलंबर भागातले कार्यकर्ते मला म्हणले की साहेब काय निर्णय. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना वाटलं बाय धोंडगे कुटुंब चुकीचा तर निर्णय घेणार नाही. मित्रांनो, आज मला रडू एवढ्यासाठी येते की मी छोटा असतानापासून शेतकरी संघटनेची चळवळ अण्णाचं नेतृत्व या ठिकाणी उभं केली. आम्ही संघर्ष केला. संघर्ष कशासाठी केला? शेतकऱ्यासाठी केला. 95 पासून 5 निवडणुका लढवल्या, पण कधी माघार घेणे आमच्या रक्तात नव्हतं. पण राजकारण बिघडलं, जाती जातीचे मन विभागल्या गेली आणि आम्हाला या पैशाच्या राजकारणापुढे कार्यकर्त्याच्या भावनेला या ठिकाणी आदर करून माघार घ्यावी लागली. धोंडगेच्या रक्तात बैमानी नाही. ज्याच्यासाठी आपण ज्याच्या विरोधात 35 वर्ष झगडलो, लढलो, काट्या कुणाली खाल्या, त्याच्या बाजूने हा धोंडगे परिवार कधी जाणार नाही. आमच्या घरी बसू, पण तुमचंही रक्त सांडलेलं आहे, तुमच्याही डोक्यात काठीचा मार बसलेला आहे, हे आम्ही कदापि विसरणार. कार्यकर्त्याला बरं वाटलं. आम्ही कार्यकर्त्याचा आणि या मतदारसंघातील मतदाराच्या जनतेच्या भावनेचा विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. मतं विखरल्या जाऊ नये या भावनेपोटी आदरणीय एकनाथदादाला या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय कार्यकर्त्याच्या आणि मतदाराच्या भावनेपोटी आम्ही हा घेतलेला आहे. आम्ही कोण्या पक्षात प्रवेश केलेला नाही आणि करणारही. अण्णा हे आमचं नेतृत्व आहे. अण्णाने आम्हाला घडवलंय. फक्त या मतदारसंघातल्या वाईट 2 प्रवृत्ती आहेत, अळगुल पाळगुल पुढे याल्यात, याची नांगी खेळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. 2014चा बदला आपल्याला घ्यायचा, 2019चा बदला आपल्याला घ्यायचा. मला माहित आहे या मतदारसंघात काय काय आपण केलं. सगळ्या या मतदारसंघाचं 10 वर्षात वाटोळं झालं. कधी मेहुणा येते, कधी बहीण येते आणि या मतदारसंघाचं वाटोळं करण्याचं काम गेल्या 10 वर्षात झालं. एकनाथदादा एक प्रकल्प या ठिकाणी नवीन आला नाही, सिंचनाची सुविधा नाही, तरुणाच्या हाताला काम नाही आणि या सरकारनं, केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, शेतकऱ्याच्या ताटात माती घालवण्याचं काम केलं. आम्ही आयुष्यभर शेतकऱ्यासाठी जगलो, इथून पुढेही जगलो. ही वेळ अत्यंत चांगली आहे. जसं आपण पंचमीला सापाच्या पाठीमाग वर्षभर काठी घेऊन लागतो आणि पंचमी आली की दूध घेऊन पळतो, तसं होऊ नये यासाठी आले. एकदा गटलेले मित्र हो, दोघंही एकच आहे. गेल्या 2019च्या निवडणुकीमध्ये बहीण घरात खरडून लढत होती. भाड्या बैमान आहे, याला
बसून मध्ये आहे, बन्यान मध्ये आहे, कुर्त मध्ये आहे, बैमान झालाय आणि अर्ध्या रात्री भावानं बहिणीला मदत केली. गाफील राहू नका. सतर्कतेने तुम्हाला काम करावं लागणार. विजय तुमच्या जवळ आहे, तुमच्या हातात. 2014 आणि 19 बदला एकदाच घ्यायची वेळ आहे. भावनेत जाऊ नका. सतर्क राहून काम करा. ही मंडळी अत्यंत विचित्र आहे. 3 दिवस प्रचार केला, अण्णा आम्हाला पाठिंबा द्याले. वकील साहेबांचं बोलणं झालंय, याचं बोलणं झालंय, त्याचं बोलणं झालंय, म्हणून हे आज बैठक घ्यावं लागेल. कार्यकर्त्यांना संभ्रमात राहू नका. आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्यांच्यासोबत आम्ही कधी जाणार नाही घरी बसू. कारण ही वाईट प्रवृत्ती आहे. ही वाईट प्रवृत्ती तुम्हाला या बाजूला नाही ठेचले तर तुमचा काळ तुम्हाला तुमचे लेकर सुद्धा माफ करणार, आमचे लेकर तुम्हाला माफ करणार. आमचं काय नाही. आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत. या सगळ्याच्या कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर करून लोक भावनेसोबत राहण्यासाठी आदरणीय एकनाथ दादा सोबत जाण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. आपल्या सर्वांच्या हिमतीवर घेतला. आम्ही कोणी कारण 35 वर्ष तुम्ही या धोंडगे कुटुंबाला तळहातावर जपले. खिशातले पैसे काढून चळवळ चालवली. त्यामुळे एकनाथ दादा आमची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, कार्यकर्त्याची बी काही अपेक्षा नाही. फक्त कार्यकर्त्याला इथं आम्ही संघर्ष खूप केला आणि पुढच्याही काळात संघर्षाला आम्हाला तोंड द्यावं लागणार. आम्ही कोणाला घाबरणारी माणसं नाही आणि घरात बसणारी माणसं नाही. ते सगळे माणसं रस्त्यावरचे आहेत. त्यांना खूप आज आनंद झाला. त्यांना वाटलं तर काय निर्णय होते, कारण अफवा पसरायला हे माणूस इतका चांगला आहे की आताच भेटलो म्हणते, अण्णानं मजासाठीच माघार घेतली म्हणते, अण्णाचा मधून मला पाठिंबा आहे म्हणते. अण्णानं स्पष्ट सांगलंय आणि मी बी तुम्हाला स्पष्ट सांगतो, अण्णांनी आम्हाला या ठिकाणी परवानगी दिलेली नाही. कारण हे नेतृत्व शेतकऱ्याचं नेतृत्व आहे. कधी अण्णानं कोणाला पाठिंबा दिला नाही. पहिल्यांदा आपल्यावर वेळ आली, या वंगळ्या वातावरणामुळे वेळ आली. या मतदारसंघात यांनी जे पैशाचं राजकारण केलंय आणि कार्यकर्त्यावर बिंबलंय की पैशाशिवाय निवडणूक नाही. आपल्याला जर पुढच्या निवडणुका बिना पैशाच्या करायच्या असतील तर या दोघांनाही आपल्याला या निवडणुकीत हद्दपार करायचंय. एवढंच या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. मित्रांनो, यांनी काय काय पाप केलंय. भावानं लिंबोटीचं पाणी विकलं, बहिणीनं या ठिकाणी बारूचं पाणी विकलं. हे विकणारे आहेत, देणारे नाही. सुगीला आले, ध्यान ठेवा. तुम्ही जर यावेळेस भावनेत जर गेला तर आपलं आयुष्य या ठिकाणी वाया गेलं असं आपल्याला म्हणावं लागेल. आपल्याला एकनाथ दादाच्या निमित्तानं चांगला उमेदवार मिळालाय आणि त्या उमेदवाराला आपल्याला मशाल पेटवायची. आता इथं बसलेत एकनाथ दादा यायनं जर मशाल पेटली तर रात्री सुद्धा फिरणं मुश्किल होईल. रात्री सुद्धा, कारण पहिलं शिवाजी महाराजांच्या काळात मशालीवर शिवाजी महाराजांना या ठिकाणी हस्तगत केलंय. ते तुम्हाला येत्या 20 तारखेला हस्तगत करायचे. 4 दिवस तुमच्या हातात आहेत. रात्र दिवस एक करा. एकनाथ दादा कशालाही कमी पडणार नाही. अफवा करतात म्हणून अफवावर विश्वास न ठेवता हे फुटलं म्हणतात, ते फुटलं म्हणतात, मधून पाठिंबा म्हणतात, काही म्हणतात. याच्या कोणत्याच अफवेवर विश्वास न ठेवता एकमेव मशाल या निवडणुकीमध्ये आपल्याला पेटवायची आहे. बस या प्रसंगी मी आपल्याला आपल्या भावनेला या ठिकाणी वाट करून दिली. धोंडगे कुटुंबाच्या वतीनं मी असतील, वकील साहेब असतील, आमचे छोटे बंधू प्रताप असतील, संदीप असतील, सगळे सोयरे. कारण आम्हाला याचा त्रास आहे. 10 वर्ष याचा त्रास सहन केलाय. धोंडगे कुटुंब कशालाही घाबरणार नाही. फक्त या मतदारसंघामध्ये हे राजकारण केलंय. हे राजकारण जर मोडायचं असेल तर तुम्हाला हे निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि हा निर्णय या ठिकाणी जनतेच्या हिताचा आहे, शेतकऱ्याच्या हिताचा आहे, तरुणाच्या हिताचा आहे. हे निर्णय या ठिकाणी महाराष्ट्रात जाणार आहे. हा निर्णय महाराष्ट्रात जाणार आहे आणि हे मशाल या ठिकाणी घेऊन आपल्याला येत्या 23 तारखेला मुंबईला जायचं. एवढं या ठिकाणी ध्यान ठेवा. धोंडगे कुटुंब, मला अभिमान आहे, आम्ही लढलो जरी नाही तरी आम्ही विकलो नाही आणि विकणार नाही. बस या प्रसंगी आपल्या सर्वांना चरण स्पर्श करतो आणि आपली सर्वांची ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. एकनाथ दादाच्या पेक्षा आपल्या प्रतिष्ठेची आहे असं समजून आपण
योग्य हा निर्णय घेतला. सगळ्या कार्यकर्त्यांचा मी आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या ऊर्जेमुळे आम्ही निर्णय घेऊ शकतो. तुमचे फोन नाही आले तर आम्ही ठरलं होतं की आमच्या घरी दुःख आहे. खरं तर आमची आईवरून आज 5 दिवस झाले, आम्हाला का समोर यावं लागलं? त्याच्यापेक्षा हे तुमच्या अंगावर दुःख आहे. तुम्ही जर 20 तारखेला आपण जर या ठिकाणी वेगळा निर्णय घेतला असता आणि आपण गप्प जरी बसलो असतो तर आपल्याला या ठिकाणी काळ माफ केला नसता, म्हणून आम्हाला हे निर्णय घ्यावा लागला. अण्णा नेहमी म्हणायचे, आम्हाला आठवते मी मोठा होतो, थोडं कळत होतं, अण्णाचे वडील वारले होते आणि शेतकरी आंदोलन होतं, आम्हाला दुसऱ्या दिवशी आंदोलनामध्ये उतरले. ही आंदोलन समजून तुम्हाला काम करायचं मित्रांनो, ही आपल्या आणीबाणीची वेळ आहे आणि या मतदारसंघातलं राजकारण स्वच्छ करण्याची वेळ आहे. झाडू घेऊन हातात निघा आणि मशाल एका हातात ठेवा, झाडू एका हातात ठेवा. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. जय जय महाराष्ट्र.